तिच्या थुबाडाकडे बघून तरी वाटते की मी सेफ आहे. राणी, काही सापडलं तुला? इश्यू वाटतोय अजून काही? एक मिनिट सर. मी काय म्हणतो, आपण उगाच वेळ घालवतो. अरे उशीर झाला, घरी सगळे वाट बघत असतील. आपण घरी जाऊया का? मलाही तेच वाटतंय. राणी, दिवसभर थकली असशील तू, उद्या काय ते बघूया आपण. चल निघूया. पण सर उद्या काही करून कॉन्ट्रॅक्ट फायनल करावंच लागेल ना? हो. जर कॉन्ट्रॅक्ट लॉक केला ना तर आपलं खूप नुकसान होईल. भुर्दंड भरावा लागेल आपल्याला. तू नको एवढा स्ट्रेस घेऊ. उद्या काय ते होईल बघू ना आपण. तू चल आता निघूया आपण. ठीक आहे, मी आवरून घेते पटकन. आता कोणी स्टाफ मेंबर असेल ना, तो आवरून घेईल. हे आपण निघूया. तू चल 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 चल. सर एक मिनिट. आता काय झालं? मला ना काहीतरी आठवल्यासारखं होतंय. मला थोडा वेळ द्या, मी आलेच. ही आत का गेली परत? बाबी चल. काय झालं राणी? काही बोलणार आहेस का? सर जेव्हा मी इथे इंटर्न म्हणून काम करत होते ना, तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की आबासाहेब नेहमी त्यांच्या डॉक्युमेंट्सची ना एक कॉपी करून ठेवत होते. मग आपल्याला जर ओरिजिनल डॉक्युमेंट मिळत नसेल तर त्याची कॉपी तर मिळेल ना. सर तुम्ही ती कॉपी शोधायला मला मदत कराल का? हो, व्हाय नॉट. शोधूया ना. हां सर, इकडे ना ह्या कपाटामध्ये काही पेपर्स पाहिले मी. तिथे झेरॉक्स काढलेले पेपर आहेत. चला बघा. तू काय उभा आहेस? हेल्प कर ना शोधायला. अरे दिवसभर शोधलंय ना तिने, आता परत शोधून काय सापडणार आहे का? ते म्हणते तर एक लास्ट ट्राय करायला काय हरकत आहे ना. चल ये. सगळं बंद करायची वेळ झाली आहे. मी गार्डकडे बघून येतो जरा. ओके. सर हे बघा, आपण जे शोधत होतो ते सापडलं. हे बघा. सर नीट वाचा. हे क्लॉजेस एकदम वेगळे आहेत आणि आपण आता जे क्लॉजेस वाचत होतो ते एकदम वेगळे आहेत. हो म्हणजे हे कोणीतरी जाणून बुजून बदललंय. यामुळे आपलं सगळं नुकसान होतंय. म्हणजे कोणीतरी त्याच्या फायद्यासाठी फॅक्टरीला तोट्यात टाकतंय. पण कोण? आपली मोठी गोष्ट कोणाच्या लक्षात कशी नाही आली? तेच तर. कोणी केलं असेल हे सगळं? मला असं वाटतंय हे इथल्याच कुठल्या तरी माणसाने केलंय. म्हणजे? अहो म्हणजे ज्या माणसाला ह्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळं माहिती आहे आणि आबांचा त्या क्लायंटवर इतका विश्वास आहे हे सुद्धा माहिती आहे, तोच माणूस हे करू शकतो ना. अहो बघा ना, हे बघा. त्याने बरोबर छोटे छोटे बदल केलेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये, जेणेकरून त्याचा फायदा होईल आणि फॅक्टरीचं नुकसान. एवढी हिंमत कोणाची झाली? तेच तर कळत नाहीये. म्हणजे इतके दिवस आबांनाही ती व्यक्ती फसवतच होती. हो सर, मला असं वाटतं की हे काय साधं प्रकरण नाही. आपल्याला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे. करेक्ट. पण आता करायचं काय नक्की? आधी आपण घरी जाऊया आणि आबांशी बोलूया. हो, मी माझी बॅग घेऊन येतो माझ्या केबिनमधून आणि आपण निघूया लगेच. हो. कोण? कोण आहे तिकडे?
कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अरे कोणी आहे का इकडे? राणी चल निघूया आपण. राणी ही कुठे गेली मध्येच? राणी राणी कोण आहे? कुठे गेली अचानक? गजा कुठे काही कळवत पण नाहीये. काम झालं असेल ना? नाही नाही नाही, राणीने परत ते गोंधळने घातलं ना यार. गजा अक्कल नाही, कळवत पण नाही. साहेबांना फोनच करायचा राहिला, त्यांचाच फोन आलाय. हॅलो गजा कुठेस तू? तुला अक्कल नाही का? वाट बघतोय मी तुझ्या फोनची. अहो साहेब, गजा काम करणार म्हणजे 100% होणार काम. होय, राणीला कोंडलंय. हा, गॅस पण सोडलाय. अहो काम होणार म्हणजे होणार. राणी हॅलो गजा, गजा कुठेस तू? राणी 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 आवाज कसला आला? राणी तर नसेल ना? हॅलो, अहो विक्रांत साहेब, इंद्रा साहेब पण आत गेले. कुठे? त्या खोलीतच गेलेत जिथं राणीला कोंडलंय.
लवली. आता थोड्याच वेळात ते राणीला वाचवतील. गजा आत्ताच्या आत्ता त्या रूमला बाहेरून कडी लाव. काय? मी सांगतोय तसं कर. दोघे हात अडकले पाहिजेत. कडी लाव. अहो साहेब असं नको, मरतील ते. तेच तर हवंय. लाव कडी. अहो, नाही साहेब, मला नाही जमणार. गजा पैसे दुप्पट देईन. अहो असं कसं म्हणताय तुम्ही साहेब? दुप्पट दिले. अहो नाही नाही, माझ्याच्यानं नाही शक्य होणार. गजा लावतोयस की सांगू राणीला तू अडकवलेस म्हणून? अहो साहेब असं काय करताय? थांबा थांबा, मी बघतो काय करता येते का. अहो साहेब, हा लावली कडी. गुड. आता त्यांच्या मरणाची वाट बघ आणि मला कळव. बरे अडकलेत. मरू दे दोघांना. इंदिरा राणीचा विषय ना कायमचा संपवतो. इंदिरा राणी आता तुम्हाला ना कोणीच वाचवू शकत नाही. आणि तू आणि हे कोणी केलं? नाही बाई मला. तुम्ही खाला तिथं त्रास होईल तुम्हाला. अगं तू वेडी आहेस का? तुला एकटीला सोडून कसं जाऊ मी? थांब, होल्ड कर. काय झालं सर? तू समजत नाही दरवाजा बाहेरून कसा बंद झाला? कोणी बंद केला असेल? काय माहिती. अरे कोणी आहे का? गार्ड्स! विक्रांत! वाजवा! बोंबला, ती बोंबलायचं तेवढं बोंबला. कोणी येणार नाही इकडे. जीवच जाणार आहे तुमचा. कोणी आहे का? घ्या, शांतपणे श्वास घ्या. विक्रांत! कोणी आहे का? देवा, यांच्या आत्म्याला शांती दे बाबा. आता फोन आहे ना तुमच्याकडे? हो. विक्रांत सरांना फोन करा ना. माझा फोन डिपार्टमेंट राहिला. नेटवर्क नाहीये इथे. मला आता दूर सहन होत नाही. मला चक्कर येते. उर्मिला, 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 उठ, चल आपल्याला निघायचंय. हा अरे हो हो, पण कुठे निघायचंय? कुठे कशासाठी नको विचारत बसू. चल. तुला दिसतंय ना मी काय करते. आधी माझे हेअर सेट होऊ देत, थोडासा मेकअप करू देत, मग निघूया. उर्मिला ते गरजेचं नाही. आपल्याला दवाखान्यात जायचंय. का? कशासाठी दवाखान्यात जायचंय? मी सगळं सांगतो पण इथून चल. आधी डोकं धरून बाहेर चल. ते डोकं दुखायचं नाटक कर. आणि हा विक्रांत, मला आधी सगळं प्रकरण समजावून सांग काय झालंय ते. ऐक, त्या दोघांचा जीव जाणार एवढं नक्की. त्यामुळे आता आपण जर का दवाखान्यात गेलो तर आपल्यासाठी गोष्टी पुढे सोप्या होतील. आपण सांगू शकू की इंदिरा आणि राणीच्या बाबतीत जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा आपण दवाखान्यात होतो. अरे बापरे, म्हणजे हा तर मेजर प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपण अडकू शकतो. एक्झॅक्टली. हे बघ, आपल्याला जे हवंय ते जर का झालं ना तर आयुष्यभराचा प्रॉब्लेम संपेल. सो आता प्लीज मी सांगतोय तसं कर उर्मिला. चल चल. उर्मिला, आता काय झालंय? कुठे काय ऍक्टिंग करते. कशी वाटली माझी ऍक्टिंग? जमलंय.
तुझी ऍक्टिंग बघू ना डॉक्टर तुला डायरेक्ट ऍडमिट करतील. हो ना. चल 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 निघ. चल विक्रांत, अरे माझं खूप डोकं. हो 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 तू तू काळजी नको करूस. अरे खूप डोकं दुखतंय मी माझं. तुला काही होऊ देणार नाही. डोंट वरी. चल 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 चल. विक्रांत, काय रे हिला अचानक काय झालं? तिला थोडं बरं वाटत नाहीये. तिचा फोन आला म्हणून मी तिला घ्यायला आलो. जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो. अरे मग मला सांगायचं ना. काय रे तुम्ही. बरं जा आता पटकन तिला डॉक्टरकडे घेऊन. आणि हो काय होतंय ते लगेच कळवा. हा एक मिनिट मी ऑफिसची वेळ तर केव्हाचीच निघून गेले ना. मग इंद्रा कुठे आहे? तो अजून कसा नाही आला? तेच ना, राणीचं काहीतरी महत्वाचं काम होतं. मी त्याला म्हणालो की अरे घरी सगळे वाट बघत असतील, आपण घरी जाऊया. तर म्हणाला नाही नाही राणीचं काम महत्वाचं आहे, इथे थांबतो मी. आणि हिचा फोन आला. मी एकदम पॅनिक झालो. म्हटलं हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. सो मी घरी आलो. चल विक्रांत. चल 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 चल. पोरगी पोरगी स्वतःला पाहिजे तसं वागत सुटली. माझ्या इंद्राला हाताशी घेत सुटली. इंद्राला पण मूर्खाला अक्कल नको का? काय गरज होती तिच्यासाठी थांबायची? हा फोनच करते त्याला. The number you are calling is out of network coverage area. Please try later. फोन सुद्धा लागत नाहीये. हे नक्की ऑफिस मध्येच आहेत का आणखी कुठे गेलेत? कोणास ठाऊक. विक्रांत, अरे इथे कशाला आणलंयस? अरे चांगलं 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो असतो ना, तिकडे एन्जॉय केला असता. एवढ्या अंधारात का आणलंयस इथे? थांब, कॉल येऊन देत फक्त. एकदा का आनंदाची बातमी कळली ना की दणक्यात सेलिब्रेशन करू. आतला आवाज शांत झालाय. साहेबांना सांगितलं पाहिजे. बातमी. हॅलो विक्रांत साहेब, आतला आवाज शांत झाला. दोघं खलास. नक्की? फक्त थोड्या वेळात खात्री करतो दरवाजा उघडून. लवकरच इंद्रा आणि राणीच्या दुःखद निधनाची बातमी कळव. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. याला म्हणतात देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. छोटा मासा गळायला लागणार होता ना, त्यासोबत मोठा मासा पण गळायला लागला आपल्या. हो ना. मग आता पुढे काय? सेलिब्रेशन इथे. इथेच. जस्ट वेट अँड वॉच. दारावरी कैर्या मागना मोहराच्या दारावरी कैर्या मागना. राणी 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 डोळे उघड. राणी
डोळे उघडणार राणी. अरे कोणी आहे का? कोणी आहे का? गार्ड्स, राणी डोळे उघडणार प्लीज. राणी. काय झालं साहेब? तुम्ही आधी गाडी काढा, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. ठीक आहे साहेब. तर लॉच्यात झाला. विक्रांत साहेबांना सांगितलं पाहिजे. कोणाचा आहे? पैशासाठी फोन आला असणार याचा. जाऊ देत ना, कट कर. नाही थांब, बोलतो. हॅलो विक्रांत साहेब, गजा, तुला उद्या पैसे देतो. एवढे पैसे देतो ना की पैशाने आंघोळ करशील तू. अहो साहेब, तुम्ही ऐका तरी माझं. अरे गजा, तुला उद्या पैसे देतो. अहो तसं नाही, तुम्ही माझं ऐका. ते दोघ जण वाचलेत. गजा, काय काय म्हणालास? तेच तर सांगतोय तुम्हाला. कसे? अहो मी तिथं लक्ष ठेवून होतो, पण इंदिरा साहेबांनी दार तोडला आणि ते बाहेर आले. कसे काय आलेत गजा? काय माहित साहेब, पण इंदिरा साहेब तर अगदी ठणठणीत होते. राणीच बेशुद्ध झाली. आता दवाखान्यात घेऊन गेलेत तिला. एवढं सगळं करून हे दोघं वाचले कसे? डॉक्टर, राणी डोळे उघडणं प्लीज. राणी डोळे उघडणं. डॉक्टर, काय झालंय? डॉक्टर इमर्जन्सी आहे. वॉट बॉय, स्ट्रेचर घेऊन या पटकन. राणी डोळे उघडणं प्लीज. राणी. राणी डोळे उघडणं. डॉक्टर बघा ना, चेक करा ना तिला काय झालंय. त्यांना ऍडमिट करून घ्या पटकन. राणी. इंदिरा, राणी कशी? माहित नाही, डॉक्टर बघतात. डॉक्टर, राणी कशी आहे आता? बरी आहे ना? तिला तिला बरं वाटतंय ना आता? काय होतंय तिला? म्हणजे नक्की मला शांत हो डॉक्टर. राणीच्या जीवाला काही धोका तर नाही ना? आम्ही चेक करतोय, पण तिने गॅस नेल केला असेल तर तिच्या जीवाला धोका आहे. आत्ताच काही सांगता येणार नाही. आम्ही आमचे 100% प्रयत्न करतोय. पुढचे काही तास क्रिटिकल आहे. डॉक्टर एक मिनिट, मला पेशंट विषयी थोडं बोलायचं. हा बोला ना. डॉक्टर, राणी लवकर रिकवर होईल ना? आम्ही प्रयत्न करतोय. तेव्हा तिच्यासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट असेल ना ती तुम्ही द्या. तिला इथून कुठे दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल ना मला सांगा, मी तेही करायला तयार आहे. पण प्लीज तिला लवकर बरं करा. डॉक्टर, मी तिला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. राणीचं बरं होणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी वाटेल तितका पैसा खर्च करायला तयार आहे. मी तुम्ही म्हणाल ते फॉलो करायला तयार आहे. पण राणीला प्लीज कम्प्लिटली बरं करा. हे बघा, पेशंटची ट्रीटमेंट सुरू केली आम्ही. या मेडिसिनने कितपत फरक पडतोय ते बघू आपण. जर इफेक्ट नाही आला तर आपण डिसिजन घेऊ. पण ही स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. आम्ही ट्राय करतोय. आम्ही पॉझिटिव्ह आहात, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. राणी, राणी कुठे आहे माझी राणी? काय झालंय राणीला? सांगा की. काय झालंय? कुठे आहे पोरगी माझी? आबा, काय झालंय माझ्या लेकीला? हवं, एवढी हसती खेळती माझी पोरगी. आता जर तिला कळलं असतं बरी असती. तिचा आईन भाऊ आलत म्हणल्यावर किती खुश झाली असती, येऊन मिठी मारली असती. पण आता बघा की कशी निश्चित पडली हॉस्पिटलात.
सांगा की माझी लेक आहे का बरी? बाबा माझी राणी बरी होईल ना हो. काय होणार नाही ना तिला? बुवा तुम्ही आधी शांत व्हा बघू, शांत व्हा. आपण सगळे आहोत ना, काळजी करू नका. राणीला काही होणार नाही. यांना नाही रडगाणं गातच यायचं असतं. मला राणीला बघायचं आहे देवा, तुझ्या पाया पडते. माझं आयुष्य माझ्या पुरीला दे, पण तिला वाचव. आम्हाला गरज आहे तिची सगळ्यांना. अहो काकी, राणीला काही नाही होणार आहे, तुम्ही शांत व्हा. इंद्रा, हे सगळं घडलं कसं? काय झालं नेमकं? माहित नाही बाबा. राणीला कोणीतरी आपल्या फॅक्टरीच्या स्टोर रूम मध्ये बांधून ठेवलं होतं. काय?